हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। खूप दिवसांपासून हा व्हिडिओ पेंडिंग होता, 2-3 महिन्यापूर्वी मी याबद्दल माहिती दिलेलीच आहे, पण आज सुद्धा मी एक नवीन माहिती आणि त्यासोबतच ब्राचे काही प्रकार जे आपल्याला किंवा कोणत्या ब्रीज साईजला कसे उपयोगी ठरतात, कोणी ते घालावेत आणि कोणी ते घालू नयेत हेही सांगणार आहे। शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। shayawe.com यावरून मी या साऱ्या ब्रा ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे। कितीही नकोशी वाटली तरी प्रत्येक महिलेच्या डे टू डे लाईफ मधल्या जीवनाचा अविभाज्य भाग ब्रा म्हणजेच ब्रेशर बनलेली आहे। आणि तुम्हाला माहितीये का, आपल्याला म्हणजे इतक्या साऱ्या महिला आपल्या अभोवती सभोवती असतात, तरीही 80% ज्या महिला त्या चुकीच्या साईजच्या ब्रा वापरत आहेत। त्यामुळे आपल्याला कळत नाही की ह्या ड्रेस खाली कोणती ब्रा वापरायची, टी शर्ट खाली कोणती असायची, घरी कोणत्या वापरायच्या किंवा कोणत्या कम्फर्टेबल राहतील, हेवी ब्रीज साठी कोणत्या कम्फर्टेबल राहतील किंवा मग टीनेज जे सुरू होतं तेव्हा कोणत्या वापराव्यात। त्या सगळ्यांसाठी मला जेवढी माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। 1930 मध्ये SH कॅम्प नावाच्या कंपनीने पहिल्यांदा ब्राच्या साईजचा आविष्कार केला। म्हणजे त्याच्यानंतर A to D अशा साईज वगैरे आता तुम्ही खूप साऱ्या साईजेस आता बघताय, पण A to D ह्या मेन साईज आहेत। आणि ब्राची साईज ओळखायची कशी हे मी आधी तुम्हाला सांगते। तर अंडरबस्ट जो एरिया असतो म्हणजे अगदीच आपल्या पोट जिथून सुरू होतं तो एरिया आपण मोजायचा, त्याला बँड साईज म्हणतो आपण। इंच मध्ये मोजायचा, आपल्याकडे जे असतं कपडे वगैरे शिवायला आपण घेऊन येतो पट्टी, तर त्याने मोजायचं। त्याच्यानंतर टेप आपण म्हणतो त्याला, त्याच टेपनं आपण हा जो एरिया आहे तो हा एरिया मोजायचा। आणि तो मोजताना कसं एकदम कुठले असे वेगळे हेवी कपडे नाही घालायचे, नॉर्मल एखादं टी शर्ट जरी घातलं तरी हे बेस्ट आहे। समजा हा जो तुमचा अंडरबस्ट एरिया आहे त्याला बँड साईज म्हणतात, तर तो एक समजा 32 आला, 32 तो जर आला आणि हा ओव्हरबस्ट म्हणजे हा ओव्हरबस्टचा जो एरिया आहे हा जर 36 आला, तर 36 मायनस 32 किती होतं 4, तर 32D हा तुमचा साईज होईल। A म्हणजे 1, B म्हणजे 2, C म्हणजे 3 आणि D म्हणजे 4। 36 मायनस 32, 32 4, 36 मायनस 32 4 झालं। 4 म्हटल्यानंतर A B C D 1 2 3 4 असं। आता समजा हा जो अंडरबस्ट एरिया आहे हा 31 आला, तर मग आपण कसं पकडायचं, तर नेहमी ऑड नंबर नाही पकडायचे, इव्हन नंबर करायचे। हा जर 31 आला 31 आला तर आपण 32 पकडायचा, 31.5 आलं तर 31च घ्यायचं। आणि ह्याच्यानंतर हा जर एरिया आहे तर तो मायनस करायचा त्याच्यामधून, जसं मी बँड साईज सांगितलं त्या पद्धतीनेच मग आपल्याला सोपं जातं। आपल्याला समजलं की आपण आपली ब्राची साईज कशी ओळखायची, अगदी सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने तुम्ही अगदी प्रॉपर साईजच्या ब्रा घेऊ शकता। आणि माझं तर मत की नेहमी चांगल्या कंपनीच्या आणि चांगला जो कपडा आहे तो असलेलाच ब्रा विकत घ्या, कारण आपल्याला हा जो एरिया आहे तो नेहमी ब्रिदेबल ठेवणं खूप गरजेचं आहे। जर चुकीच्या पद्धतीच्या ब्रा वापरत असाल तर त्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो, जसे की ब्लड सर्क्युलेशन, बॅक एक किंवा इथून जो रेडनेस येतो, अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी घडतात। चला मी आता तुम्हाला ज्या माझ्याकडे shayawe.com वरून मागवलेल्या ब्रा आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मी सांगितलेले आहेत, कारण कसं असतं कुर्ती खाली कोणत्या घालायच्या, टी शर्ट खाली कोणत्या घालायच्या, घरी कोणत्या घालायच्या, ज्यांची ब्रेस्ट हेवी आहे तर त्यांनी कोणत्या घालायच्या, तर त्या पद्धतीने मी ह्या 4 गोष्टी तुम्हाला सांगते। आता ही जी माझ्या हातामध्ये आहे ती बाल्कोनेट ब्रा आहे आणि ही क्रीम कलरच्या साईजची। मी नेहमी ज्या ब्रा घेते ज्या न्यूड कलर किंवा क्रीम कलर अशामध्येच असतात, कारण प्रत्येक ड्रेस खाली ते जातात, त्यामुळे प्रत्येक ड्रेसला मॅचिंग ब्रा घेण्याचा खर्चही वाचतो आणि टेन्शनही राहत नाही की हा ड्रेसमधून हा कलर दिसतोय अशा पद्धतीने। तर ही जी आहे आता ह्याच्यासोबत माझ्याकडे स्ट्रॅप देखील मिळालेले आहे, ऑफ शोल्डर ड्रेस वगैरे घालतात काही जणी आणि ते सुंदरही दिसतात। तर अशा वेळी आपल्याला स्ट्रॅप दिसू नयेत किंवा आपण काही असे जे आपले ब्लाउज असतात, ब्लाउजचे डिझाईन असतात, जसं नेट ब्लाउज असतील किंवा तर त्या स्ट्रॅप दिसू नये त्याच्यासाठी आपण अशा ब्रा वापरू शकतो जर तुम्ही वापरत असाल तर। आणि याच्या आतमध्ये एक सुंदर असं कप दिलेला आहे जे की प्रोव्हाइड करतो प्रॉपर सपोर्ट। बाल्कोनेट ब्राचा वापर कोणी करावा, ज्यांचे शोल्डर जे आहेत ते वाइडर आहेत आणि ब्रेस्ट जी आहे ती फुल फर्म आहे, म्हणजे व्यवस्थित अगदी नॅचरल किंवा प्रॉपर दिसते, तर अशा लोकांसाठी ही परफेक्ट आहे। नॅरो शोल्डर किंवा स्लोपिंग शोल्डर ज्यांचे असतात तर त्यांच्यासाठी थोडंसं अनकम्फर्टेबल असू शकतं, कारण का ह्या ब्राच्या ज्या स्ट्रॅप असतात त्या इथून जोडलेल्या असतात, त्याच्यामुळे नॅरो जर शोल्डर असेल तर थोडंसं अनकम्फर्टेबल होतं, स्लोपिंग शोल्डर असेल तरी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं। तर हे काय काम करतं की थोडंसं अपलिफ्ट करण्याचं काम करतं तुमची ब्रेस्ट। जे हाय ब्रा असतात ना तर त्या लेस कव्हरेज देतात, म्हणजे पूर्ण तुम्हाला फुल कव्हरेज तुमच्या ब्राला
मिळू शकत नाही, लेस कव्हरेज मिळतं. आणि हा हाय नेक जे ड्रेस असतात किंवा ब्लाउज असतात किंवा टॉप असतात तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. त्यासोबतच टिअर ड्रॉप शेप ज्यांचा असतो ब्रिस्टचा, त्यासोबतच बेल शेप्ड जे ब्रिस्ट असतात तर त्यांच्यासाठी लिफ्ट देण्याचं काम किंवा एक चांगला शेप देण्याचं काम ह्या बाल्कनी ब्रा करतात. आणि खूप पसंत आहे डे टू डे लाईफ मध्ये. जर तुम्ही अशा ब्रा वापरण्यासाठी कम्फर्टेबल असाल तर नक्कीच वापरू शकता. तर ही जी आहे तर ह्याचं जे बँड आहे इथून, तर मी वायर्डवाल्या घेतलेल्या नाहीत, ही वायरवाली नाहीये, पण कप साईज अगदी प्रॉपर आहे, हात कुठे स्ट्रेचेबल वगैरे होणारा नाहीये, तर मी अशा पद्धतीने घेतले. आणि का ह्याचं जे बॅक तुम्ही बघताय तर हे ब्रॉड आहे, याच्यामुळे काय होणार, हे स्ट्रेचेबल आहे, यामुळे कसं की इथे जास्त पेन होणार नाही. आणि 4 हुक असल्यामुळे जर ते ऑफ शोल्डर ड्रेस असतील तर ते प्रॉपर बसेल, हलणार नाही. आणि इथून मेन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होत राहील. काही वेळा आपण बाल्कनी ब्रा जेव्हा घेतो तेव्हा अंडर वायर असतात तर ते काय होतं की इथे कचतं, आणि मला तोही जास्त प्रॉब्लेम आहे की इथे रिबला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून शक्य तुम्ही अंडर वायर ब्रा टाळते. टी शर्टसाठी असेल तर मी त्या खरेदी करते, नाही तर प्रॉपर बाल्कनीत असेल किंवा डे टू डे लाईफ मध्ये असेल तर मी अशा प्रकारच्या घेते. त्याच्यामुळे ब्रिदेबल पण राहतो आपला हा भाग आणि त्यासोबतच आपल्याला आपला ब्रिस्ट साईज जो आहे तो सुद्धा व्यवस्थित दिसतो. तर हा बाल्कनी ब्रा अशा असतात, खूप सारे आहेत. तर ह्यातली मी तुम्हाला ही क्रीम कलरची दाखवलेली आहे आणि याचे डिटेल्स तुम्हाला साईडला दिसत असतील. बरं, ह्याच्या लिंक सुद्धा मी देईन, त्यामुळे तुम्हाला खरेदी करायला खूप सोपं जाईल. दुसरी जी आहे ती आहे मिनिमायझर ब्रा. माझ्याकडे जी आहे आता मी जी सिलेक्ट केलेली ती फुल कव्हरेज मिनिमायझर ब्रा आहे. मिनिमायझर ब्रा कोणासाठी उपयोगाची ठरू शकते, ज्यांचे ब्रेस्ट हेवी असतात प्लस साईजही खूप मोठी असते आणि त्यांना असं वाटतं की आपला ब्रेस्ट साईज थोडा कमी दिसावा. आता नॅचरली जर तो कमी करायचा असेल तर खूप सारे एक्सरसाइज आपल्याकडे आहेत, तर ते केले तर तो नॅचरली कमी होऊ शकतो. पण हा एखादा क्लोदिंग पॅटर्न तुम्हाला घालायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा मिनिमायझर ब्रा ज्या असतात तर त्या घालू शकतात आणि त्याही फुल कव्हरेजच्या. तर ह्या अशा असतात आणि ही सुद्धा वायर्ड ब्रा नाहीये, मी अंडर वायर कुठलीही ब्रा घेतलेली नाही. ह्याचे कप्स देखील असे प्रॉपर असतात, इथून फुल कव्हरेज दिलेला असतो. त्यानंतर हे बँड सुद्धा असतात, स्ट्रॅप सुद्धा असतात, तर त्याही अशा स्ट्रेचेबल असतात, त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत नाही. बॅक साईडला तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि बॅक सुद्धा जी असते ती इथून पूर्ण अशी मोठी होत पाठीमागे निमुळती होते आणि याला 3 हुक आहेत. तर अशा प्रकारच्या ब्रा तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामुळे कसं थोडासा फ्लॅटन शेप दिसतो आणि त्यामुळे काय होतं की एखादा ड्रेस किंवा काही तुम्ही एखादी कुर्ती घातलात, ड्रेस घातला तर थोडासा तुमचा जो शेप आहे तो कमी दिसतो, म्हणजे 1 ते 2 इंचने तरी कमी जातो शेप. तर याच्यासाठी मिनिमायझर ब्रा ज्यांच्या हेवी जास्त ब्रेस्ट आहे त्यांनी नक्कीच वापरू शकता. म्हणजे कसं होतं, समजा तुम्ही पीठ वगैरे मळताय, उत्तम उदाहरण मी देईन, मजेशीर असेल. पीठ तुम्ही मळताय आणि पीठ मळल्यानंतर आपण असं फ्लॅट करतो ना वळ, तर त्या पद्धतीने ते होतं, फ्लॅट अँड स्मूथ लुक तुम्हाला देतो, कुठे ते ओंगाळवानं नाही दिसत. तर अशासाठी तुम्ही ज्यांची हेवी ब्रेस्ट आहे तर तुम्ही अशा मिनिमायझर ब्रा ज्या आहेत त्या नक्कीच निवडू शकता. तर मिनिमायझर ब्रा कोणत्या ड्रेस खाली तुम्ही घालू शकता, जसं मी म्हटलं की तुम्ही कुर्तीज किंवा अगदी कोणत्याही ड्रेससाठी घालू शकता, पण जास्त उपयोगाच्या कधी ठरतात माहितीये की आपण जेव्हा ओपन शर्ट वाले ड्रेसेस घालतो ना तर त्यावेळी ह्या पूर्ण इथून कव्हरेज असल्यामुळे आपल्याला तो कॉन्फिडन्स असतो की जरी आपला शर्ट जरी कुठून जरी खुलला अचानक, कधी अनावधानाने हे होऊ शकतं, तर त्यावेळी कुठेही आपल्याला असं जास्त अनकम्फर्टेबल वाटणार नाही, कारण आतील आपली जी ब्रा आहे ती पूर्ण कव्हर असल्यामुळे कोणताही टेन्शन किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला त्रासदायक ठरणार. ब्रा आता तुम्ही बघितलात, जी होती एक बाल्कनी ब्रा आणि दुसरी होती ती मिनिमायझर ब्रा. तर त्याचे जे पॅड होते ते अगदीच सीमलेस, म्हणजे अगदीच पातळ असे होते, जास्त जाड नाही. काही ब्रामध्ये जेव्हा तुम्ही, जसं मी आता पुढची ब्रा तुम्हाला दाखवणार आहे, सीमलेस टी शर्ट ब्रा, ज्याच्यामध्ये कप साईज जो असतो तो प्रॉपरच असतो, तो कुठेही मोल्ड असा होत नाही किंवा तसाच राहतो. आणि मेन म्हणजे टी शर्टसाठी अगदी सुटेबल अशा ब्रा ठरतात या सीमलेस ब्रा ज्या असतात त्या. ऍक्च्युअली जेव्हा आपण टी शर्ट घालतो, मोस्टली आपण कॉटन किंवा मग सॅटिनचे टी शर्ट जेव्हा घालतो तेव्हा हा जो इथला आपला कट असतो तर तो दिसतो, तो कुणालाही दिसू नये असं वाटत असतो, सीमलेस असावा असं वाटत असतं. त्यासोबतच ब्राची जी साईज आहे ती राऊंड शेप प्रॉपर दिसावी अशी वाटते, एक चांगला लिफ्ट मिळावा असं वाटतो आणि त्यासोबतच कम्फर्टेबल सुद्धा असावं असं वाटतं. तर सध्या जास्त करून टी शर्ट ब्रा ह्या जास्त वापरल्या जातात, कारण त्या देतातही तसा शेप आणि कम्फर्टेबलही तशाच असतात. तर माझ्याकडे आता ही जी आहे ही टी शर्ट ब्रा आहे. आता ही सीमलेस आहे, इथून जो भाग आहे ना हा थोडासा पातळ असा आहे आणि हा ड्रेस किंवा शर्ट मध्ये दिसणार नाही. आणि अंडरवायर आहे. अंडरवायर ब्रा ज्या असतात त्या इथला जो भाग आहे इथं
प्रॉपर तसंच चिकटून असल्यामुळे काय होतं की हा जो आपला भाग आहे हा शेप जो आहे तो पकडून ठेवतो, म्हणजे सॅगी दिसत नाही आणि राऊंड शेप आणि एक प्रॉपर नॅचरल शेप दिसतो. कोणत्याही प्रकारचे ब्रेस्ट असू देत, म्हणजे अगदी सॅगी असू देत किंवा मग असं आपल्याला वाटतं हेवी असू देत, तर सगळ्या प्रकारच्या ब्रेस्टसाठी ह्या टी शर्ट ब्रा बनलेल्या आहेत, वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहेत. आणि सीमलेस असलेला कधीही घ्या जेव्हा तुम्ही टी शर्टसाठी वापरणार असाल, ना की इथून आपल्याला काही काही कट असतात जे आपण नॉर्मल ब्रा वापरतो तेव्हा इथून अशा कट दिसतात, तर तशा वापरू नका. आणि या टी शर्ट ब्रामध्ये ही बँड जी आहे बॅक साईडची जी ही पट्टी आहे ती स्ट्रेचेबल घ्या जास्त करून. मी नेहमी सांगते, कारण इथून काय होतं, इथून ही वायर येते. आता हे प्लास्टिकचे सुद्धा असू शकतं किंवा एकदम ती वायर असते ना अशी एकदम काठ एकदम अशी गोल असलेली, ती वाकत सुद्धा नाही. तर हे कधी कधी काय होतं, हे त्रासदायक ठरू शकतं आणि हे फक्त त्याच जागी फिट बसतं, त्या हलणार नाही अजिबात. त्यामुळे ही जी बँड असते ती स्ट्रेचेबल असलेली घ्या आणि प्रॉपर 3 किंवा 4 हुक असलेले घ्या, ज्याच्यामुळे प्रॉपर बसतील ब्रा आणि तुम्हाला एक कम्फर्ट देतील. त्यामुळे ह्याची साईडला तुम्ही डिटेल्स तरी बघत असालच आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी लिंक देईन, तर तुम्ही परचेस करू शकता. दाखवणार आहे ती वायर टी शर्ट ब्रा आहे. आता तुम्ही सीमलेस वायर टी शर्ट ब्रा दाखवलं, याच्यामध्ये हा जो कट असतो तो सीमलेस असतो. आता जी वायर टी शर्ट ब्रा आहे ती थोडीशी स्ट्रॉंग जाते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण का याचा जो सपोर्ट असतो ना तो फार स्ट्रिक्ट म्हणूया आपण, कारण का यामुळे आपल्याला थोडंसं रिप्स मध्ये दुखू शकतं किंवा बॅक पेन सुद्धा होऊ शकतं. याचा जो इथे बघताय साईज जो आहे, म्हणजे अगदीच लेस हाय नेक आपण जेव्हा ब्लाऊज असतात किंवा एखादे टॉप असतात किंवा एकदमच डीप नेक असतात, तर त्यांच्यासाठी हे उपयोगाचं ठरेल. इथे बघताय हे कप जे आहेत ते अगदी जास्त असे पॅडेड आहेत आणि जसे मी मगाशी 2 दाखवले तर इतके पॅडेड नाहीत, अगदीच कमी मध्ये. तर हे असे आहेत आणि इथून हा नेक सुद्धा आहे ना तो जरासा दिसू शकतो, हा सीमलेस नाहीये. तर ह्या अशा सुद्धा असतात. आणि पण ह्या कशासाठी वापरतात, समजा तुम्ही एक्स्ट्रा लिफ्ट हवी असेल किंवा एक सपोर्ट हवा असेल, ज्यांची सॅगी जास्त ब्रेस्ट असते, तर तशांसाठी उपयोगाचे ठरू शकतात. अगदी प्रॉपर शेप दिसतो, पण ह्या वापरताना तुम्हाला प्रॅक्टिस पण हवी. तितक्या वेळ तुम्ही घातलं, अचानक तुम्ही म्हटलं चला मला बाहेर जायचं आणि ही मी वापरून बघतो, तर नाही. तुम्ही 1-2 दिवस घरी एकदा अशा ब्रा वापरून बघितल्यानंतर तुम्हाला डिस्कम्फर्ट किंवा काय प्रॉब्लेम होतो का, तर हे सुद्धा तुम्ही जाणून नंतर वापरू शकता. कारण अशा प्रकारच्या ज्या वायर ब्रा असतात तर त्या थोडासा प्रॉब्लेम देऊ शकतात. पण अशा जेव्हा आपण ड्रेसमध्ये घालतो, आता तुम्ही साईडला इथे ड्रेस बघताय, तर त्या ड्रेसमध्ये जेव्हा घालतो तेव्हा प्रॉपर ड्रेसचा तो शेप दिसतो. नेहमी मी बघितलेला आहे खूप साऱ्या वेळी की कुर्तीजच्या खाली जेव्हा आपण विदाऊट ओढणी कुर्ती वापरतो तेव्हा बघताना आपल्याला सुद्धा बरोबर वाटत नाही की कोणत्या ब्रा कोणत्या ड्रेस खाली घालत. तर कुर्तीजमध्ये जसं मी म्हटलं की ह्या ज्या असतात तर अशा ब्रा तुम्ही वापरू शकता, ज्या टी शर्ट ब्रा आहेत. तर जो आपला शेप आहे ना तर तो अगदी व्यवस्थित ठेवतात. नेहमी एक ड्रेस खाली टी शर्ट, कुर्ती, वन पीस, त्याच्यानंतर तुम्ही साडी नेसत असाल किंवा अजून कोणत्याही प्रकारचे ड्रेस वापरत असाल तर प्रत्येक ड्रेस खाली कोणत्या प्रकारच्या ब्रा वापराव्यात हे मी सांगितलेलं आहे. म्हणजे अगदीच 4 उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या ब्रा आहेत, म्हणजे लास्ट टाइमला सुद्धा मी शायावरून शॉप केलं होतं जेव्हा मी तुमच्याशी शेअर केलं होतं. आणि कधी कधी असे कमेंट आहेत की एखादा ड्रेस तू घातलेस तर ते कसं काय एवढं प्रॉपर दिसतं, तुझा जो ड्रेस जो आहे तो इतका प्रॉपर कसा दिसतो. किंवा कारण काय होतं, आपण जेव्हा आई बनतो, आई बनल्यानंतर आपली ड्रेस जी आहे ती थोडी सॅगी होते आणि त्याच्यानंतर कोणताही ड्रेस आपण जेव्हा घालतो तेव्हा तसा शेप दिसत नाही. हे नॅचरल आहे आणि इतकं काही त्रासदायक ठरणार नाही. पण सगळ्यासाठी चांगले साईजेस आता निघाले, जी की बेस्ट गोष्ट आहे. पहिला कसं एकाच साईजच्या निघायच्या मध्ये इथून दुखणं किंवा हा प्रॉब्लेम व्हायचा, प्रत्येक ड्रेस खाली एकच, मध्ये विचित्र वाटायचं कधी कधी. पण आता खूप सारे साईजेस आहेत. आणि जसं टीन एज मुली आहेत तर टीन एज साठी स्पोर्ट ब्रा हा बेस्ट ऑप्शन आहे. तुमचे ब्रेस जर फुल फर्म झाले असतील तर तुम्ही अशा कप ब्रा वापरू शकतात. पण नॉर्मली स्टार्टिंगला टीनेजर्सनी स्पोर्ट ब्रा वापरणं गरजेचं आहे आणि योग्य साईज घेऊन चांगल्या ब्रँडच्या वापरणं गरजेचं आहे. कारण तो जो काळ असतो तो वाढीचा काळ असतो, आपल्या पूर्ण बॉडी फॉर्म होत असते. तर अशा वेळी चुकीच्या ब्रामुळे सुद्धा आपल्याला बाकीचे त्रास होऊ शकतात. त्याच्यामुळे योग्य पद्धत निवडा आणि योग्य ब्रा, योग्य साईजच्या ब्रा निवडा, त्यामुळे फायदा ठरेल. आता हे तर झालं ब्रा. आणि त्याच्यासोबतच मी एक छान असा नाईट वेअर सुद्धा मी घेतलेला आहे, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे वी आर ऑल मेड ऑफ स्टार्स, डेडिकेटेड टू हाऊस क्वीन फॅमिली. तर क्रीम कलर हा ग्रे कलर त्याच्यावरती हे लिहिलेला आहे. आणि हा येलो कलर, जसं तुम्ही पाठीमागे सगळे येलो येलो बघताय, येलो कलरचा पायजमा आहे. साईडला बघताय तुम्ही, मी आता घातलेला आहे. तर कोण आहे ते?
कोपऱ्यातलं. तर साईडला तुम्ही बघताय की हा नाईट वेअर माझ्यावरती किती छान दिसतोय. ह्या सगळ्यांची डिटेल्स आणि मला कॉम्प्लिमेंटरी अजून एक गोष्ट मिळाली जी तुम्हाला सुद्धा मिळू शकते. माझा कोड किंवा बाकी सगळ्या जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहेत. तुम्ही ह्या ब्रँडच्या वापरा किंवा मग अजून कोणत्याही वापरला तरीही चालतं, पण हा योग्य साईज आणि योग्य शेप मध्ये घ्या ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आणि प्रत्येक ड्रेसमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि प्रत्येक ड्रेस खूप छान तुम्हाला सूट होईल, छान उठून दिसेल आणि अगदी तुम्ही कॉन्फिडेंट राहाल. अगदी कोणतेही ड्रेस वापरले. माझ्या व्हिडिओमधून असे काही विषय मांडते जे आपल्याला बोलणं गरजेचं आहे आणि ही सुद्धा अशी गोष्ट आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगू, ब्रेस्ट कॅन्सर किंवा अजून काही प्रॉब्लेम्स जे होतात ते खूप लोक इग्नोर करतात. प्रॉपर शेपमध्ये तुम्ही ब्रा ज्या आहेत त्या निवडल्या पाहिजेत. अशा काही गोष्टींसाठी खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. त्यामुळे आपल्या बॉडीच्या बाबतीत तरी गोष्टी निवडताना तुम्ही खूप काळजीपूर्वक निवडल्या पाहिजेत. कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका अशा गोष्टी निवडताना. 6 महिन्यातून एकदा चांगल्या ब्रा घ्या. 2 ते 3 ब्रा आपल्या सोबत ठेवा आणि कलर तुम्हाला कमी खर्च करायचा असेल तर जास्त न्यूड कलर, क्रीम कलर अशामध्ये निवडा, ज्यामुळे प्रत्येक ड्रेस खाली त्या जातील आणि तुमचा खर्च देखील वाचेल. त्यामुळे चांगल्या ब्रँडचा निवडा आणि हो, स्वस्त राहा, मस्त राहा. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि परत एकदा मी छानसा असा टॉपिक घेऊन तुमच्यासाठी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.